तुम्ही आमचा कोकण ट्रिपचा फर्स्ट पार्ट पाहिला असेल तर हा आहे सेकंड पार्ट, त्याच दिवशीची इव्हिनिंग. इथे आम्हाला सगळ्यांना रेडी होऊन निघायचं होतं बीचवर जाण्यासाठी. तर इथे सियाचे पप्पा रेडी झाले होते, माझंही आवरलं होतं, सियाचे मामा मामी आवरत होते. आणि इथे तुम्ही बघू शकताय व्हॉट अ पीसफुल इव्हिनिंग. देन आम्ही आलो मंदिराजवळ. तर मंदिराजवळ इथे सियाने डॉल घेतली. तर हा आहे बीचचा व्ह्यू. बीचवर खूप गर्दी होती. सॅटर्डे संडे वीकेंड असल्यामुळे इथे खूप सारे राईड्स पण होत्या, जसं की कॅमल राईड, हॉर्स राईड, बाईक राईड. पाण्यातले पण भरपूर राईड्स होत्या, बट त्या आम्हाला नव्हत्या घ्यायच्या कारण की पाण्यात जाण्यासाठी खूप भीती वाटते अँड वी कॅनॉट ट्रस्ट ऑन दॅट राईड. इट्स माय पर्सनल ओपिनियन. तर सिया मस्तपैकी एन्जॉय करत होती आणि तिला बघून आम्हालाही खूप छान वाटत होतं. आज तिला कोणतेही आम्हाला रेस्ट्रिक्शन्स द्यायचे नव्हते. तू माती खेळ, पाणी खेळ, तुला जे वाटतंय ते कर. कारण की फ्लॅट सारख्या सिस्टीम मध्ये ना तिला कधी माती खेळायला भेटते ना पाणी. तर आज ती खूप छान एन्जॉय करत होती. नंतर आम्ही ही एक राईड घेतली, हिला काय बाईक राईड, कार राईड काय म्हणता काय माहिती नाही, बट ते करून आम्हाला खूप छान वाटलं, खूप मजा आली. तर तुम्ही बघू शकताय. त्यानंतर इथे आम्ही साईडला येऊन बसलो कारण की पाण्यात तर जायचं नव्हतं, भिजायचंही नव्हतं. ऑलरेडी सर्दी वगैरे होती आणि ते पाणी काही एवढं स्वच्छही नसतं. इथे सिया मस्तपैकी बॉल खेळत होती, माती खेळत होती. तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो डिनरसाठी एका हॉटेलमध्ये. तर इथे डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही ट्राय केला हा उकडीचा मोदक, जो की मी पर्सनली फर्स्ट टाइम ट्राय करते. मी आधी कधीही उकडीचा मोदक खाल्लेला नाहीये आणि मला गावरान तूप आवडत नाही आणि त्यावर नेमकं तूप होतं. तर तो उकडीचा मोदक मी फर्स्ट टाइम खाल्ला आणि तो खाऊन माझी काय रिएक्शन होती हे तुम्हाला पुढे बघायला भेटेलच. बट बाकीच्यांना तो आवडला, तर तुम्ही त्यांच्याही रिएक्शन बघू शकताय. बट जेव्हा माझा नंबर आला, माझी रिएक्शन काय होती हे तुम्हाला लगेच कळून जाईल. मला नाही आवडला. मी उकडीचा मोदक आधी कधीही खाल्लेला नाहीये. बट सियाला पण आम्ही थोडं देऊन बघितलं तर तिला पण तो ओके ओके वाटला. तिने काही एवढं आवडीने पण नाही खाल्ला आणि नावडीने पण नाही. देन आम्ही परत आलो रिसॉर्ट मध्ये. इथे आम्हाला सेलिब्रेट करायचा होता सियाच्या पप्पांचा बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सियाचे पप्पा. अरे किती वेळ कापायचा जोपर्यंत आमचं गाणं संपत नाही तोपर्यंत. फोटो. तर इथे सेलिब्रेशन नंतर या तिघांमध्ये कॉम्पिटिशन लागली होती की कोण जास्त केक खाणार. तर यामध्ये विनर ठरली सिया टेके ऑफिशियल, कारण की तिला केक हा प्रचंड आवडतो आणि ती खूप आवडीने खाते. केक कोणत्याही फ्लेवरचा असो, मॅडमला तो खायचाच असतो. तर इथे आणखीही त्यांचं केक खाण्याचं सुरू होतं. तर ही आहे नेक्स्ट डे मॉर्निंग, अराउंड सकाळचे 6:30 आणि खूप छान असा लाटांचा आवाज येत होता.
कॅमल राईड वगैरे घेऊन आम्ही आलो परत हॉटेलमध्ये रेडी झालो, कारण की आम्हाला जायचं होतं आरेवारे बीचवर, जो की गणपतीपुळ्याच्या बीचपासून अगदी 10 ते 11 किलोमीटरवर आहे. तर हॉटेलमधनं केलं चेकआउट. इथे सिया पण रेडी झाली. लास्ट व्हिडिओ घेतला या बीचचा, या व्ह्यूचा, या हॉटेलमधनं. तर इकडे जाण्यासाठी निघत होतो. गाडीमध्ये पण खूप जास्त पसारा झाला होता. ती जी बीचवरची जी माती वगैरे असते ना, ते पूर्णपैकी असे शूजला वगैरे लागून गाडीमध्ये आली होती. त्यामुळे खूप असं किचकिच वाटत होतं, बट काही ऑप्शन नव्हता. सियाकडे बघा ना, टाळ्या वाजवती भजन चालू. काय करते क्लॅपिंग? खूप जास्त ऊन पडलंय आणि सिया पण झोपली. तर सियाचे पप्पा तिला घेऊन तिथं बसले आणि आम्ही इकडे चाललोय बीच साईडला. खूप छान आहे, बट खूप जास्त ऊन आहे. उन्हाळ्यात नाही यायला पाहिजे बीचवर, असं माझं पर्सनली मत आहे. खूप गरम पण होतं आहे आणि ऊन पण खूप आहे. संध्याकाळच्या वेळेस खूप छान वाटतं. काल आम्ही संध्याकाळीच जो गणपतीपुळ्याचा बीच आहे तिथे गेलो होतो. तर संध्याकाळच्या वेळेस येऊ शकताय, बट दुपारच्या वेळेस अजिबात येऊ नका, अजिबात येऊ नका. खूप गरम होतं, खूप ऊन पण लागतं. तर फायनली अशा प्रकारे आमची कोकण ट्रिप संपली आणि आम्ही निघालो परतीच्या दिशेने जाण्यासाठी. तर वाटेतच आम्ही एका हॉटेलमध्ये लंच करण्यासाठी थांबलो होतो आणि
हे दोघं आहेत नॉन व्हेज लवर, जे की त्यांची ऑर्डर देऊन जवळजवळ अर्धा ते 1 तास होत आला होता, तरीही काही त्यांची ऑर्डर येत नव्हती. फायनली त्यांची ऑर्डर आली आणि तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकताय. तर मी आणि ऐश्वर्याने ऑर्डर केली होती व्हेज थाली. आम्ही दोघी प्युअर व्हेजिटेरियन आहोत. कोकणात आम्हाला व्हेज जेवण एवढं काही आवडलं नाही. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.